यांनी गरम पाणी घेऊन आलेले आहेत माझ्यासाठी. एवढं गरम आहे की पाण्यामधून नाही काय वाफा येत आहेत. सकाळी थोडंसं ना उठल्याबरोबर मी जिरा आणि बडीशेपचं पाणी पिलेली, त्यामुळे मग ते पण नॉर्मल थोडंसं कोमटच होतं. आणि मग त्यानंतर आता थोड्या वेळाने मग हे परत मी कोमट पाणी प्यायला लागलेली आहे. आणि हे ना कंटिन्युअसली असं 1 महिना तरी केलं पाहिजेत, मग त्याचे इफेक्ट खूप छान जाणवतात. मी कधी तर कोणत्या तर ब्लॉगमध्ये शेअरच करेन जिरा आणि बडीशेपचं पाणी कसं त्याचा खूप छान इफेक्ट येतो. विहान पडशील, तुला पण आहे का? ह्याला पण. बाहेर थोडंसं पाऊस आहे, वातावरण पण थंड छान आहे. आणि आज संडे आहे त्यामुळे उठून तरी काय करणार म्हटलं लवकर, त्यामुळे निवांत आम्ही पण झोपलो होतो. आणि आता थोडंसं आवरायचं आहे. विहान उठलेलं आहे, विहानला थोडंसं ब्रश वगैरे पण करते. त्या अगोदर म्हटलं की मी पाणी पिते. थोडंसं उठला ना की पटकन त्याला ब्रश वगैरे करायला गेलं ना की तो करून घेत नाही. थोडंसं निवांत ह्याच्यानुसार करावं लागतं. तुलाच देणार आहे ना, आता तसं नको करू. सो विहानला ब्रश करायला लागले मी. नाही तर मिमीचं कोलगेट यूज करते, खूप छान आहे, माइल्ड पण आहे आणि मस्त आहे. आणि हे फिंगर काय बाया खूप मस्त आहे. आणि विहानचे खूप नखरे असतात ब्रश करताना, पटकन करून घेत नाही तो. चल बा आरशामध्ये बघ थोडं. ई करायचं ना, ई करायचं. ई करूया ना. आणि घेऊ का? हा ठीक आहे. अच्छा हा घेतलं. हा बघू आणखी घ्यायचे. अच्छा घेतलं. किती नखरे करेल आता. एक दिवस जरी नाही असं म्हणजे खूप असं हे करत असतं, ब्रश नाही केलं की दात मग पूर्ण येलो होतात. म्हणून मग ते करावेच लागतात. कारण आपण कसं खाताना वगैरे खाऊन झालं की चूल वगैरे भरतो, मुलांचं होत नाही त्यामुळे. आणि मग ते दूध वगैरे पितात ना, त्यामुळे खूप लवकर त्यांचे दात किडण्याची शक्यता असते. त्यामुळे विहानचे जवळजवळ 2 टाइम करते ब्रश. तो कितीही नाही म्हणायला लागला तरी. हा तुला हवंय का? थांब देते. थांब बघू थोडंसं आरशामध्ये बघ. अरे बघ ना तिकडे. हा देते. हा देते. ते गरम आहे माझं पाणी आहे ना. हा आणि देते ना ते. हा पी आता. सो विहानला इथं कोमट पाणी दिलेलं आहे. माझं पण आता नॉर्मल थंड झालेलं आहे, कोमट पाणी आहे. सो आम्ही मस्त दोघं जण आता पिऊन घेतो. विहान पी हे पटकन. हा मी देते. आणि देते. पिऊन घे. छान आहे ना, छान. विहान गुड बॉय. सो मी किचनमध्ये आलेले आहे सगळ्यांसाठी नाश्ता बनवण्यासाठी. आणि रात्री किचन छान आवरून ठेवलेलं असेल ना तर सकाळी मस्त वाटतं, म्हणजे काही जेवण म्हणा नाश्ता म्हणा काही बनवायला छान वाटतं. आणि मी कधी नाही आवरलं ना म्हणजे तरी सकाळी हे जेव्हा उठतात ना तेव्हा भांडी वगैरे सगळी लावून ठेवतात. तो एक छान प्लस पॉईंट आहे माझ्यासाठी. सगळं म्हणजे लावून जिथल्या तिथं करून ठेवतात. असं वाटणारच नाही की ते किचन म्हणजे एक जेंट्सनी आवरलं आहे. असं जसं लेडीज आवरतात ना तसं पूर्ण चकचकीत करून ठेवतात. आणि त्यानंतर ना मग कालच पोहे केले होते. मग सकाळी शिरा तर खाऊ वाटत नाही, त्यामुळे मग म्हटलं चला आज उपमा बनवते. आणि मग यांना ना कसं शेंगदाणे फारसं घातलेले आवडत नाहीत. मग मी तेच विचारत होते की घालू की नको घालू म्हणून. मग हे बोलले की थोडंसं कमी घाल म्हणून. आणि शेंगदाणे वगैरे ऑलरेडी भाजून ठेवले होते मी. सो फोडणीमध्येच टाकले म्हणजे ते थोडेसे नाही काही कुरकुरीत लागतात, मग छान लागतात. एवढा कंटाळा नाही येत खाताना म्हणून. सो साईडलाच इथं मी चहाही ठेवून घेत आहे. आणि कसं सगळ्यांसाठी पोहे किंवा मग हे बनवलं तर विहानही खातो म्हणून. आणि विहानच्या पायानं खूप नखरे चाललेले असतात. सो इथं माझं पटपट मी आवरते नाश्ता बनवते. किती जरी म्हटलं ना संडेला थोडंसं लवकर आवरतो, म्हटलं नाहीच होत. काय होतं काय माहीत नाही. म्हणजे जेव्हा सगळे घरी असतात ना तेव्हा खूप म्हणजे टाईमपास होत जातो. सो मग मी इथं छान रवा ऑलरेडी यांनी भाजून ठेवला होता. आणि नेहमी ना आम्ही रात्रीची कितीही कंटाळा असेल कितीही काय झालं असेल ना रात्रीची भांडे वगैरे सगळं आवरूनच ठेवतो. कारण रात्रीची खरकटी भांडी असतात ना ती कधीही ठेवायची नसतात घरामध्ये. लक्ष्मीचा वास होत नाही म्हणतात. त्यामुळे मग कितीही कंटाळा असेल रात्री
एकही भांडं आम्ही बेसिनमध्ये नसतं, सगळी भांडी घासूनच ठेवतो. कितीही लेट झाला तरी विहान किती नाही करायला दिलं, मी जरी मला जरी नाही करायला दिलं ना तरी ह्यांनी काय होईनात पण ते किचन आवरूनच झोपतो आम्ही, कारण मलाही तसं आवडत नाही. कधी रात्री मग झुरळ म्हणा काही म्हणा हे करतात, त्यामुळे मग मला ते बिलकुल आवडत नाही. भांडी वगैरे सगळं घासून किचन व्यवस्थित करून ठेवतो, फक्त भांडी घासलेली डब तशीच राहतात. मग सकाळी ती लावतो आम्ही, जी काही मांडणीला लावायची असतात ती. तरी तर बघा छान असं उपमाही झालेला आहे. थोडंसं रवा राहिला होता, मग म्हटलं चला तो डब्यामध्ये भरून ठेवते, लागलीच नाहीतर तिथं ठेवला की मग तो थोडा वेळ तसाच तिथंच राहील. त्यामुळे लागेच्या लगेच ही कामं करून घेतली ना की इझी होऊन जातात. आणि किचनमध्ये काही बनवलं ना की मला किंवा यांना म्हणजे घरात आमच्या कोणालाच पसारा आवरत नाही, त्यामुळे तेव्हाच्यात आम्ही आवरत जातो. आणि इथं मस्त असं उपमा आणि साईडला चहाही तयार होता. सो नाश्ता केला आणि परत किचनमध्ये आले. आता बरेच दिवस झाले मी केसांकडे म्हणा किंवा म्हणजे जे काही स्किन केअर रुटीन आहे सगळ्याकडे दुर्लक्ष केलं होतं, कारण विहानची तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे माझं काही एवढं मन लागत नव्हतं. पण चला म्हटलं परत आपलं नॉर्मल जे काही रुटीन होतं ना ते परत मी स्टार्ट करते. म्हणून मग मी आज हेअर वॉश करायचा होता, त्याच्यासाठी बघा मग मी इथं काय केलं, 1 टेबलस्पून मेथी घेतली, 1 टेबलस्पून जवस घेतलं आणि त्यानंतर 1 टेबलस्पून तांदूळ, हे सगळं छान शिजवून घ्यायचं. जसे आपण भाताची वगैरे पेस्ट बनवतो ना तसं खूप वेळ हे सगळं छान शिजवून घ्यायचं. आणि एका वाटीमध्ये मी हे सगळं काढून घेतलेलं आहे. आणि थोडंसं नॉर्मल कोमट, आता हे खूप गरम आहे त्यामुळे थोडंसं थंड होऊ द्यायचं. आणि आंघोळीच्या अगोदर एक अर्धा तास आपल्या केसांना ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हवं. आणि हा रिझल्ट ना खूप छान आहे. जर तुम्ही कंटिन्युअसली 1 महिना करून बघायचा, तर कोण वीकमध्ये एकदा केस धुतं, तर कोण 2दा केस धुतं. माझं कसं असतं, मी 2 टाईम वीकमध्ये केस धुत असते, त्यामुळे मग मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी आंघोळीच्या अर्धा किंवा 1 तास अगोदर हे असं करते. तर हेअरने काय होतं, हेअरफॉल वगैरे खूप कमी होतो, केस छान व्हायला मदत होतात. कंटिन्युअसली केली ना त्याचा रिझल्ट आपल्याला जाणवतो. सो वेळ होता म्हणून मग मी आज हे करायला घेतलं होतं. सो जोपर्यंत ना ह्याला अर्धा तास वगैरे ठेवते मी डोक्यावर, तोपर्यंत बाकीची कामं करून घेते. पावसाने थोडा वेळ विश्रांती घेतलेली आहे, तोपर्यंत हे म्हटलं की विहानला थोडंसं फिरवून घेऊन येतो. ठीक आहे म्हटलं, कारण आंघोळीच्या अगोदर छान तो खेळला, पाण्यामध्ये मातीमध्ये कशामध्ये खेळायचं त्याच्यामध्ये तो खेळू दे. मग आंघोळी घातली की एकदा मग मी त्याला बाहेर सोडत नाही, त्यामुळे म्हटलं की जाऊ दे खेळू देत, त्याचं मन शांत होऊ दे. तसं पण तो नुसता बाहेरच करायला लागतो. तोपर्यंत म्हटलं जावा तुम्ही, मी माझी सगळी बाकीची कामं आवरून घेते. सकाळपासून सुट्टी असेल ना की असंच टाइमपास होतो, पटकन काहीही आवडत नाही, नुसतं इकडं तिकडं टाइमपास होतो. अजून जेवण पण बनवायचं, त्यामध्ये म्हटलं सगळी क्लिनिंग करून घेते. विहान नसेल ना की मला निवांत करता येतं इथं, आणि विहान असेल की मध्ये रोज असं काही व्यवस्थित होत नाही. तर आता थोडा वेळ अगोदर बेडशीट वगैरे सगळं व्यवस्थित करून सो ह्यांची सुट्टी असते, पण मला असं वाटतं की आमचंच वीक ऑफ आहे, त्यामुळे ना काही समजत नाही. सो चला अगोदर सो तर मी काय आज हे डीप क्लिनिंग वगैरे काय करत नाही, नॉर्मल वरच्यावर क्लिनिंग करत आहे, कारण मग हे नॉर्मल रोजच असतं. फक्त हे आठवड्यातून एकदा गादी वगैरे सगळं काढते आणि थोडंसं वरतून वगैरे सुट्टीचं ह्यांच्या करून घेते, कारण विहानला थोडा वेळ बाहेर घेऊन जातात म्हणतात, थोडासा वेळही भेटतो. आणि आंघोळी कसं रोज मग थोडंसं लवकर आंघोळी वगैरे होते, सुट्टीच्या दिवशी कसं मी निवांत करता येतं म्हटलं ही सगळी कामं. नाही तर रोज आंघोळी केली की मग ह्या गोष्टी मग करायला मला खूप कंटाळा येतो. त्यामुळे मग मी सुट्टीचं जे काही क्लिनिंग एक्स्ट्रा काही असते ना ती मग सुट्टीचं करून घेते, जर कुठं बाहेर वगैरे जायचं नसेल तर. आणि जर जायचं असेल तर मग त्या दिवशी राहू देते, मग काय आल्यावर वगैरे करून घ्यायचं असं. तर थोडीशी वरती ना थोडीशी जळमट झाली होती आणि बऱ्याच दिवसापासून करते म्हणत होते, पण नंतर मग एकदा विहान झोपला की मग ह्या गोष्टींकडे करायला काही नाही, पण आंघोळी केलेली असते मग परत नको वाटतं. अंगावर कचरा पडला किंवा कपडे घाण झाले की मग मला ते नको वाटतं. परत मग आंघोळी वगैरे कुठं करत बसायची ना, परत विहानला कोण घेणार, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग त्यामुळे मग मी काय करते, आंघोळी
आंघोळीच्या अगोदर काय जेवढी काही क्लिनिंग असेल ना ती करून घेते. कारण माझं नेहमीच आहे, मला आंघोळी केली ना की मला कपडे बिलकुल घाण झालेले आवडत नाहीत, कितीही काही असो. आणि एकतर आता बाहेर एवढा पाऊस पडतोय ना की कपडे सुकायचं खूप टेन्शन आहे. त्याच्यामध्ये मला एक्स्ट्रा अजून काही नको म्हटलं, वरतून थोडंसं घेते म्हटलं. आणि बरेच दिवसापासून मला किचन पण पूर्ण वरती जे काय स्लॅब्स वगैरे असतात ना त्याच्यावर बरंच सगळं बॉक्सेस हे वगैरे ठेवलेलं आहे, ते सगळंच क्लीन करायचं आहे. पण आम्ही दोघं क्लीन करायला गेलो की विहानला कोण घेणार ना, हा मेन प्रॉब्लेम येतो आहे. आणि जर ते क्लिनिंग करायसाठी गेलं ना की तेवढं 1-2 तासामध्ये नाही होत. आता जरी तुम्हाला कॅमेरामध्ये ते 1-2-3 सेकंदाचं किंवा 2-3 मिनटाचं जरी दिसत असेल ना तर तेवढे 2-3 मिनटंच नाही जात, जवळजवळ 1-2 तास आम्हाला हे सगळं करायला जातोच. म्हणून म्हटलं चला एक दिवस बघू आता कसा वेळ भेटतोय तेव्हा मग पूर्ण किचनची डीप क्लिनिंग पण करून घेईन मी. आता नॉर्मल बाहेरच्या रूममध्ये काही एवढा पसारा नाही आहे त्यामुळे पटकन होऊन जातं. किचनमध्येच थोडासा वेळ लागणार आहे मला, पण बघू आता कधी कोणी आलं तर मग विहानला घ्यायला असेल तर मग आम्ही ते करून घेऊ. मेन म्हणजे मला पावसाच्या अगोदर करायचं होतं, पण नेमकं पाऊस ह्या वर्षीनं खूपच लवकर चालू झालेला आहे. सो इथं मी वरतं सगळं जळमाटे वगैरे हे करून घेतले आणि बेडशीट मी परवाच बदलली होती. सो परत मग मी तीच बेडशीट घातलेली आहे. आठवड्यातून एकदा किंवा 2दा अशी बेडशीट बदलत जाते मी, किंवा विहाननं काय सांडवला तर मग ती एका दिवशी 2दा पण होऊन जातो. तसं मला कपडे धुण्याचा काही फारसा कंटाळा नाही, माझ्याकडे काही मशीन नाही, मी हातानंच धुते, पण मला आवडतं कपडे धुवायला, त्यामुळे काही एवढं टेन्शन नाही. फक्त आता पावसामध्ये काय प्रॉब्लेम येतो की फक्त कपडे सुकत नाहीत पटकन, हाच मेन एक इश्यू आहे आत्ता. आणि ह्या टेबलचं एक असं झालं होतं की जेव्हा मी जॉबला जायची तेव्हा कोरोनामध्ये लॉकडाऊन होतं, सो वर्क फ्रॉम होम दिलं होतं. मग तेव्हा मग 1 मंथ तर मी खाली बसूनच म्हणजे केलं होतं काम, जे काही माझं PCOR होतं ते. नंतर बॅक पेन वगैरे व्हायला लागला, मग हा टेबल वगैरे तेव्हा घ्यावा लागला होता. मग त्यानंतर मग असं एक करून वस्तू मग वाढतच गेल्या. नाही तर मग लग्नामध्ये जेवढी मला भांडी भेटतात ना, म्हणजे भांडी दिली होती सो तीच घेऊन आली होती, बाकी बेड किंवा मग कपाट हे असं काहीच घेऊन नाही आलं होतं. काय मग रेंटच्या घरामध्ये राहतोय, सो खूप सारा पसारा नको असं वाटतं, कारण मग शिफ्टिंगमध्ये वगैरे खूप सारा त्रास होतो म्हणून. त्यानंतर मग इथं आल्यावर जसं एक वस्तू लागतील तसं मग मी घेत गेलो आम्ही. मग त्यानंतर मग असं म्हणजे फ्रीज म्हणा, TV म्हणा किंवा बाकीच्या काही वस्तू लागतील त्या मग घेत गेलो. त्यामुळे आता खूप सारा पसारा झाला असं वाटतंय मला. मोजकीच घरात म्हणजे असं वस्तू असतील तर तेवढंच नीटनेटकं टापटीप ठेवता येतं, आणि खूप सारा पसारा झाला ना की मग ह्या गोष्टी थोडंसं हे वाटतात, असं म्हणजे तेवढं त्याचं हे होत नाही असं वाटतं. स्वतःचं घर असेल तर काही नाही, कितीही वस्तू असेल ना तरी काही वाटत नाही. पण ते सारखं जर शिफ्टिंग करावे लागत असेल ना तर मग ते नको वाटतं थोडंसं. त्यावेळेस मग आम्ही थोडंसं शिफ्टिंगचंही थांबवलं आहे, नाही तर मग आम्हालाही थोडंसं चेंज करू वाटत होतं. बघू आता कसं काय होतं आहे, कारण मग थोडंसं नाही काय आता विहान मोठा होतोय तसं त्याला थोडंसं खेळायला वगैरे स्पेस हवा, थोडंसं इथं कसं गॅलरी वगैरे नाही त्यामुळे असं वाटतं. पण अजून काय आता पावसाळा आहे त्यामुळे बघू काय थोडंसं मला वाटत होतं की थोडंसं चेंज करावं. आता इथं पण आम्ही बरेच वर्ष राहतो. आता ही काय मी फार मोठी कामं करत नाही आहे, नॉर्मल रोजची घरचीच कामं करते. पण तुम्हाला माझ्या थोड्याही कामामधून थोडंसं जरी मोटिवेशन भेटलं असेल ना तर तुम्ही तुमच्या घरातली ही कामं करण्यासाठी मोटिवेट व्हाल. थोडंसं नाही काय तुम्हालाही मोटिवेशन भेटेल की चला माझी हे थोडीशी कामं राहिलेत हे, किंवा म्हणा कपाट आवरायचं असेल काही, किंवा किचनचं रॅक आवरायचं काही असेल तर थोडंसं तुम्हालाही मोटिवेशन मिळून जातं. जसं की आपण नेहमी चांगल्या लोकांची संगत केली की आपल्याला चांगलंच फळ भेटतं. चांगल्या लोकांची संगत केली, त्यांचे चांगले विचार, चांगलं हे असं भेटतं ना, तर नेहमी ना मी काय करते चांगल्या लोकांची संगत करण्यासाठी जाते. म्हणजे फालतू टाईममध्ये नाही का इकडं बस तिकडं बस बिलकुल नाही करत. जी चांगली लोकं आहेत ना, ज्यांचं चांगलं म्हणजे मला ज्यांचे विचार पटतात सो त्या लोकांकडे मी जास्त म्हणजे हे करते. आणि मला एखाद्या व्यक्तीचं नाही काय पटत आहे ना सो मी त्यांच्याकडून नाही तेवढं बोलते आणि हाय बाय एवढंच करते. बघ त्या लोकांकडे नाही, मला निगेटिव्ह लोक बिलकुल पण नाही आवडत. ज्या लोकांकडून पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे काय मला पॉझिटिव्ह लोकांमध्ये जास्त राहायला आवडतं. सो इथे विहान आला होता आणि विहानला नाही आणि थोडंसं ओरडले, सो माझ्याकडे आला होता तो, आणि मग थोडंसं त्याचे लाड हे ते करण्यामध्ये वेळ जातो. मग तोही माझे थोडेसे लाड करतो. आणि ह्या लहानपणा सगळं ना मला खूप छान वाटतं. म्हणजे असं वाटतं की सगळी कामं ठेवावी आणि विहानबरोबर खूप मस्ती करावी, पण हे पॉसिबल होत नाही. जर मी त्याच्याबरोबर मस्ती करायला लागली तर मग घरची कामं कोण करणार ना. सो दोन्ही आमचं चालू होतं, इथं कामंही चालू होती, विहानसोबत मस्तीही चालू होती. आणि विहानला सतत बाहेर जायचं असतं, पण पाऊस असल्यामुळे कुठं त्याला एवढं आता
बाहेर घेऊन जाता येत नाही आहे. बघू आता ही कामं जर माझी पटकन आवरली ना की विचार आहे थोडंसं विहानलाही संध्याकाळी फिरवून आणता येतं म्हणून. बरेच दिवसापासून आम्ही असं कुठं बाहेर जात नाही आहे म्हणून मग मी यांना म्हटलं तुम्ही बसा तिथं घेऊन त्याला. मी माझं आवरत आलेलंच आहे. हे खूप ना कंटाळतात. ह्यांना कसं माहिती आहे विहानला घेण्यापेक्षा असं वाटतं की ती मी कामं केलेली बरं. त्यामुळे हे मला म्हणतात की तू विहानला घेतेस का, मी आवरून घेऊ का. मी म्हटलं नाही नको, तुमची सुट्टी आहे ना मग तुम्ही आराम करा, मी आवरून घेते. तसंही आम्ही रोज घरीच असतो ना. नाहीतर मग असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की तुम्ही करता तरी काय कामं, फक्त बाळालाच घ्यायचं असतं ना. सो मी म्हटलं मीच कामं करते आज, तुम्हीच बाळाला घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की बाळालाच घ्यायचं असतं तर काय असतं, बाकी कामच काही नसतात ना. सो हे खूप वैतागतात विहानला की तो इतका मस्ती करायला लागतो ना की यांना आवरतच नाही तो. सो माझं आता बाकीचं सगळं आवरत आलं होतं. लास्ट मग हे झाडून आणि फरशी वगैरे करून घेतली मी. बाकीची बाहेरची सगळी कामं आवरली होती. झाडून फरशी झाली होती. त्यानंतर आंघोळी केली, कपडे वगैरे धुतले, थोडा वेळ निवांत बसली आणि मग परत मी किचनमध्ये आली होती. सो भाजी आमटी सगळं बाकीचं झालं होतं. फक्त लास्ट चपाती बनवायच्या राहिल्या होत्या. म्हटलं त्याच आता बनवून घेते. गरम गरम बनवलं की छान वाटतं. तसं पण बाहेर पाऊस होता आणि थंड जेवण तर जेवू वाटत नाही आणि परत मग जेवणाच्या वेळेला परत ते सगळं गरम करायला पण नको वाटतं. त्यामुळे म्हटलं चला आता जेवणाच्या टायमिंगमध्येच या चपात्या वगैरे ज्या राहिल्यात ना त्या करून घेते. ह्या अगोदर तुम्हाला माहिती आहे आम्ही नेहमी भाकरीच खात होतो. एकतर तांदळाची भाकरी असते किंवा मग नॉर्मल आपली ह्याची करत होतो आम्ही नाचणीची. पण आता तांदळाचंही पीठ संपलं होतं, नाचणीचंही संपलं होतं. मग त्यामुळे मग मी ह्यावेळेला ना गहू दळून आणले होते आणि हे लोकवन गहू आणले होते. ॲक्च्युली 2 किलो दळून आणले होते मी, कारण मग परत गावाकडे विहानचे काका गेलेच होते. मग ते येताना परत तांदळाचं पीठ वगैरे घेऊन येतील. मग परत ते मग एक्स्ट्रा राहिलं की मग ते खराब होऊन जातं. मग मी तेवढंच दळून आणलं होतं. सो मग इथं म्हटलं चला आज चपाती बनवते. आणि जेव्हापासून मी चपाती बनवायला लागले ना तेव्हापासून विहान खूप आवडीने खायला लागलेला आहे. मग ते थोडंसं म्हटलं चला विहाने खाईल म्हणून मग मी इथं चपाती बनवण्यासाठी घेतली. आणि हे गहू ना खूप छान आहेत. ह्या अगोदर मला चपाती म्हटलं की मलाच खूप कंटाळा यायचा करण्यापेक्षा, ते खायला पण नको वाटायचं आणि ह्यांना पण तशी चपाती पचतच नसायची. पण ह्यावेळेला असं बिलकुल पण नाही झालेलं आहे. म्हणजे खाताना पण कंटाळा येत नाही आणि करताना पण कंटाळा येत नाही. ह्या अगोदर तुम्हाला तर माहिती आहे माझ्या चपात्या बिलकुल चांगल्या येत नसायच्या. म्हणजे त्याचा आकार तरी कसं तर राहू दे पण त्या सॉफ्ट पण होत नसायच्या. आणि ह्यावेळेला ना चपाती इतक्या सॉफ्ट आणि मऊसूत छान राहतात ना की म्हणजे आजची चपाती उद्यापर्यंत पण ती खूप सॉफ्ट आणि छान राहते. म्हणजे आता आजची चपाती आम्ही उद्या तरी खात नाही म्हणा, कधी राहिली असेल तरी, पण तरी खूप छान आणि सॉफ्ट वगैरे राहायला लागलेले आहे. मला वाटतं ते डिपेंड आपण कोणते गहू आणतो ना त्याच्यावर असतं. ह्यावेळेला मी थोडेसे लोकवनचे चांगले गहू आणले होते. सो त्यामुळे ते खूप छान चपात्या यायला लागलेल्या आहेत आणि मलाही बनवताना मग ते खूप छान वाटायला लागलं. असं वाटतं की आता रोजच चपाती बनवावी का काय. पण नाही, आता कसं होतं ना की मग भाकरीची सवय झालेली आहे त्यामुळे भाकरी पटकन होऊन जातात. त्यामुळे मग मी भाकरीच बनवायला घेते. सो आता आज सुट्टीच्या वेळेला किंवा विहानला पराठे किंवा थोडंसं विहानच्या कधीमध्ये त्याला चिला वगैरे काढून देते तेव्हा वगैरे यूजमध्ये होतं म्हणून मग मी आणलं होतं. सो इथं आता पटकन मी चपात्या वगैरे बनवून घेते. तसं तर विहान बाहेर खूप वेळपासून त्याची बाहेर मस्ती चालवली आहे आणि जेव्हा कधी ही चपाती झाली ना गरम गरम जी पहिली चपाती असते ना त्यामधली मी भाकरी असू दे किंवा चपात्या असू दे स्टार्टिंगला विहानला देऊन देते. गरम करून तो भाजी नसेल ना तशी तो खातो, त्याला आवडते तशी चपाती किंवा भाकरी असेल तरी. आणि त्याला म्हणजे भाकरी चपाती भातपेक्षा ना खूप आवडते. तो खूप आवडीने खातो चपाती असू दे किंवा भाकरी असू दे. आणि आता तर त्याचं एवढं वजन कमी झालेलं ना मध्ये. सो आता थोडंसं बरं वाटतं की त्याला नाही काय आता थोडंसं छान वाटायला लागलं म्हणजे तर मला पण छान वाटतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना करायला मला थोडंसं बरं वाटतं. नाहीतर मध्यंतरी त्याची तेव्हा तब्येत बरी नव्हती ना तेव्हा कोणत्याच कामामध्ये लक्ष लागत नसायचं, काहीही करू वाटत नसायचं. आणि आता छान वाटतंय तर मग माझंही सगळ्या ह्या कामांमध्ये पहिल्याच्यासारखं मन रमायला लागलेलं आहे. आणि इथे चपात्या बघू शकता, सगळ्या चपात्या पण छान फुगतात पण आणि मस्त होत होत्या चपात्या. चला आता मी बाकीच्या ज्या राहिलेल्या चपात्या आहेत ना त्या पण सगळ्या करून घेते. सो चपात्या झाल्या आणि त्याच तव्यामध्ये ना मी ह्या कांदा भाजून घेत आहे. सांगते मी तुम्हाला हा कांदा का भाजत आहे मी. ही ट्रिक ना माझ्या सासूबाईंची आहे. जेव्हा कधीही ऑमलेट वगैरे बनवायचं असेल ना तर कांदा आणि मिरची त्या ना अगोदर तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून छान भाजून घेतात. ह्यामुळे काय होतं ना जो आपण कांदा म्हणजे जो काही आपण ऑमलेटमध्ये घालतो ना कांदा किंवा मिरची ती थोडीशी कच्ची टाईप लागते जर आपण नॉर्मली अशीच घातली तर. आणि मग हे असं थोडंसं भाजून घातलं तर खाताना थोडंसं कांद्याचा स्मेलही नाही येत आणि कच्चं
महत्त्वाचं पण नाही लागत, छान लागतो. त्यामुळे त्या काय करतात नेहमी ना असं कांदा भाजून घेतात अगोदर तेल टाकून आणि मग ते जे काही ऑमलेट आपण करतो त्यामध्ये मिक्स करतात आणि त्यानंतर मग हे ऑमलेट काढून घेतात. टेस्टला खूप छान लागतं हे असं केलं की. मग तेव्हापासून मग मी असंच करते. त्यांचं एकदा दोनदा मी बघितलं होतं गावी असताना आणि जेव्हा त्या इथं आल्या होत्या तेव्हा पण त्यांनी केलं होतं. सो त्यामुळे मग तेव्हापासून मलाही असं ऑमलेट बनवायला आवडतं आणि असं ऑमलेट बनवून दिलं ना की विहानही खूप छान आवडीनं खातो. आणि आज मग भाजी चवळीची होतीच केलेली, पण चला म्हटलं विहानसाठी मग थोडंसं ऑमलेट वगैरे करून देते. आता उकडलं नव्हतं अंडं मी, कधी अधूनमधून त्याला ऑमलेट वगैरे काढून देते. मग आता कसं ह्या दिवसामध्ये आता त्याचे फ्रूट्स खूप कमी झालेले आहे, त्यामुळे मग मी थोडंसं अंडी असेल किंवा मग पनीर ह्या गोष्टीकडे थोडं सध्या फोकस केलेला आहे. आणि तुमच्यासोबत ना आता मी एक म्हणजे आपण बाहेर जेव्हा जातो ट्रॅव्हलिंगसाठी वन डेसाठी वगैरे, सो तोही एक मी व्हिडिओ शेअरच करेन की त्यामध्ये आपण काय काय लहान मुलांसाठी खाऊ कसं काय कॅरी केलं पाहिजे. पण आता पावसाळा येतो, सो पावसाळ्यामध्ये बाहेरचं वगैरे लहान मुलांना द्यायचंच नाही. तर आपण जेव्हा कधीही जातो ना घरामधून आपण काय काय फूड घेऊन जाऊ शकतो, तो एक व्हिडिओ मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेन जसा मला टाईम भेटेल तसं. सो चला तर इथं ऑमलेट वगैरे मी काढून घेते आता. चला आता आवरले आणि चाललोय बाहेर. काय किती जरी म्हटलं ना पटपट पटपट आवरतं लवकर जायचं, तर लहान मुलं असतील ना तर ते कधी पॉसिबलच नाही होत. पटपट पटपट म्हटलं ना तरी 1 तास हमखास जातो. कारण त्यामध्ये विहानचं भरवून आलं, त्याची पाण्याची बॉटल घ्या, त्याला काहीतरी खायसाठी घ्या, ह्या त्या गोष्टीमध्ये पार लेट होऊन गेलेला आहे. आणि चला तर ह्यांनी तर विहानला तिथे रेडी केलेलं आहे, हे रेडी आहे आणि आता चला जाऊ. सो आम्ही आवरून तर बाहेर आलो आणि बाहेर आलो तेव्हा पाऊस नाही होता आणि थोडंसं अंतर आम्ही आलो ब्रिजपर्यंत वगैरे आणि जोरात पाऊस चालू झाला. आणि इतका पाऊस जोरात झाला ना की थांबायचं नावच घेत नव्हता. सो आम्ही तिथं थोडा वेळ थांबलो, पण परत पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता, म्हणून मग आम्ही परत पुढे आलो. आम्हाला जायचं होतं तसं FC रोडला, पण पाऊस खूप होता. मग त्यामुळे आम्ही FC रोडला जायचं कॅन्सल केलं आणि हे कर्वेनगरचं जे काही डीमार्ट आहे ना त्याच्याच खालती हे सावरिया मार्केट आहे. जसं की सेम FCला भेटतं ना तसंच सेम सगळं इथंही भेटतं. त्यांचंच हे आहे, तिथले शॉप आहे. सो इथं मी म्हटलं चला बघू तरी इथं मी बऱ्याच वेळेला बघितलं आहे, पण मी कधी इथलं काही घेतलं नव्हतं. सो इथं काही हे कुर्तीज वगैरे शॉर्ट कुर्तीज वगैरे होत्या, पण मला ह्या फारशा आवडत नाहीत. ही एक थोडी येल्लो वाटत होती, पण मी म्हटलं चला मला जास्त ह्या यूजमध्ये येत नाहीत तर त्या घ्यायला नको. मला हवे होते शॉर्ट 1 पीस हवे होते, कारण आता पावसाळा म्हटलं तर बऱ्यापैकी आपलं बाहेर वगैरे जाणं होतं. मग तेव्हा अचानक असं होतं की माझ्याकडे ड्रेसेस नाहीत, हेच नाहीत. मग तेव्हा नाही माझं खूप असतं बघ मी कॅन्सल करते यांच्याबरोबर, मला नाही यायचं, माझ्याकडे ड्रेस वगैरे नाहीत असं होतं. त्याच्यापेक्षा म्हटलं अगोदर 1-2 घेऊन ठेवते, म्हणजे आपल्याला जसं अचानक प्लॅन होतो ना तसं मग. आणि इथं हा मला बऱ्यापैकी आवडला होता, पण ह्यांना आवडला नाही. ह्यांनी नकोच म्हटलं, ह्यांना ना असे इथं घेतलेले आवडत नाही. ह्यांचं म्हणणं कसं असतं की तू एकदाच घे पण छान घे. मग त्यामुळे मग मी तिथं काय घेतलं नाही, फक्त बघितलं. नाही इथं ना इयरिंग खूप छान होत्या, सो म्हटलं इथं ट्राय करून बघते म्हटलं थोडंसं. आणि इथं आली मग थोडंसं नाही काही छान वाटत होते. तसं तर तुम्हाला माहिती आहे मी जास्त यूज करत नाही, माझ्याकडे बऱ्यापैकी घेतलेले असतात. नेहमी काय करते खूप आवडीनं घेते आणि नेऊन मग त्या बॉक्समध्ये ठेवते आणि ते तसेच राहतात, मग एवढे यूजमध्ये येत नाहीत. सो आपलं एक तरी लेडीजचं एक मन असतं नाही काय मला पाहिजेत असं होतं नाही काय. मग मी इथं थोडेसे काही ते इयरिंग थोडेसे ट्राय केले आणि मग त्या ज्या लेडीज होत्या त्या मला थोडीशी हेल्प करत होत्या की नाही हे तुझ्यावर हे छान वाटतं, हे तू हे ट्राय करू शकतेस म्हणून. मग अशा काही 2-3 मग मी ट्राय केल्या आणि त्याच्यानंतर ह्या 3 मी इथे सिलेक्ट केल्या. हे थोडंसं म्हणजे जीन्सवर पण जाऊ शकत होतं, हे थोडंसं छान वाटत होतं. आणि नंतर हे आपलं सगळ्या ड्रेसवर वगैरे जातं म्हणून मग हे 3 मी इथे चूज करून घेतले. त्यानंतर बाहेर एवढा पाऊस होता की थांबायचं नाव घेत नव्हता. मग आम्ही म्हटलं चला जुडिओमध्ये जाऊ म्हटलं. आता त्याच्यासमोरच जुडिओ आहे. मग इथं आलो आम्ही आणि विहानला आतमध्ये जायला देत नव्हतं. त्याचं काय म्हणणं होतं की बाहेरच आपण मस्ती करू, बाहेरच थांबू. मग त्याला ना ओढून आतमध्ये घेऊन जावं लागत होतं. असं म्हणजे तो बिलकुल ऐकतच नाही. मग मला पण कधी कंटाळा येतो. सो आतमध्ये आल्यावर इतके छान 1 पीस वगैरे होते ना की मला खूप यावेळेला कलेक्शन आवडलं आणि माझ्याकडे बऱ्यापैकी जुडिओचे
ड्रेस आहेत तरीही माझं मन भरत नाही, मला तिथंच घ्यावेसे वाटतं. आणि एवढी काही जुडिओची प्राईस पण खूप नसते, 700-800च्या आसपास असते, जास्तीत जास्त 900 एवढंच असतात. मग त्याची क्वालिटी आणि खूप दिवस टिकतात. जर कॉटनचे घेतलं तर थोडंसं कलर त्याचा फेंट पडतो, पण नॉर्मल बाकीचे काय असतील ना तर ते थोडेसे टिकतात पण तसेच ना. त्यांचे कपडे खूप छान असतात. मला म्हणजे पर्सनली माझ्याकडे बरेचसे जुडिओचे ड्रेसेस आहेत, सो मला ते आवडतात. त्यांचे वन पीस म्हणा किंवा काही असतील तर टी शर्ट्स पण माझ्याकडे बऱ्यापैकी आहेत, सो मला आवडतात. आणि आता पावसाळा आला नाही की तर खूप छान सेल लागतो. आणि तर विहानची मस्ती चालू होती. कुठे आहे मम्मा? कुठे आहे मम्मा? ए पळू नको पिऊ. कुठे आहे मम्मा? लागेल लागेल ते. चल गेली मम्मा. मम्माला आवाज दे. आणि ह्या वेळेला ना थोडं सगळंच मनासारखं भेटलं, ड्रेसही मनासारखे भेटले. त्यानंतर हे अँकलेट वगैरे गळ्यातलं वगैरे थोडंसं जुडिओमध्ये छान होतं, त्यामुळे मग मीही मनसोक्त इथं थोडीशी शॉपिंग केली. आणि मग बाहेर येऊन बघतो तर काय पाऊस आहे ना तर जायचं कसं आम्हाला टेन्शन आलं. येताना थोडंसं भिजलं होतं, आता पूर्ण भिजणार आहे आम्ही. हो ना विहानला मी थोडंही भिजायला दिलं नव्हतं, पण जाताना आता काही खरं नाही, कारण बराच वेळ थांबलं. पाऊस काही कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. येताना हे तरी पूर्ण भिजले होते. विहानला फार मजा वाटते. हा पण विहान तुला मजा वाटते का रे? हां विहू इकडे आणि फुल एन्जॉय करतो. पण आता काय करायचं, छत्री तर काही घेऊन बसता येत नाही गाडीवर. सो आम्ही पाऊस कमी होऊ दे म्हणून बाहेर थांबले होतो. आणि हा भैयांना बिलकुलच ऐकत नव्हता. मॅडम आप देखो तो कैसा आहे बेडशीट, अच्छा आहे, देखो तो पाठीमागेच लागला होता. मग शेवटी म्हटलं दाखव बाबा एकदाचं. सो तो दाखवत होतं. 1500ला 2 आहेत म्हणून ऑफरमध्ये घ्या. मग मी म्हटलं माझ्याकडे डबल बेड नाही आहे, मला नको आहे म्हणत होते. तरी काही तो ऐकायला तयार नव्हता. शेवटी म्हटलं बाबा नको, कारण विहान काय राहायला ऐकत नव्हता. म्हटलं त्याला नको, मला काही आता घ्यायचं नाही आहे. तो मग म्हणत होता की ऑफरमध्ये खूप नाही काय कमी वगैरे करून देतो, घ्या म्हणून. शेवटी म्हटलं नकोच. आणि खूप सारे म्हणजे तिथं ते फिरत होते, सो मी काही घेतलं नाही, कारण मला आता त्या गोष्टीची गरज नाही आहे. ती गोष्ट म्हटलं घ्यायचंच नाही. आणि ते विहान काय माझं ऐकत नव्हतं. आणि पाऊस काही कमी व्हायचं नावच घेत नव्हता. बराच वेळ आम्ही थांबत होतो, कारण विहान आता आजारातून कमी झाला आहे. सो त्याला भिजवत काय मला घरी घेऊन जायचं नव्हतं, त्यामुळे आम्ही इथंच बराच वेळ थांबलो होतो. आणि विहानना फुल मस्ती मजा करत होता. त्याला छान वाटतं थोडंसं बाहेर. पण लहान मुलांना कसं त्यांना छान वाटतं म्हणून आपण तेवढं बाहेर फिरवलं की मग तेवढं आपल्याला नंतर त्रास होतो त्या गोष्टीचा. आणि मी हा मे महिना खूप अनुभवला आहे. पण चला आता काय ऑप्शन नव्हता आमच्याकडे. तो मस्ती करत होता इथं आणि आम्ही वाट बघत होतो की पाऊस कधी जातोय म्हणून. पावसाचं काही थांबायचं निशाणा दिसत नव्हता. सो आम्हाला लागली होती भूक. आता म्हटलं चला पेटपूजा तर करून घेऊया म्हटलं. पाऊस काही थांबायचं नाव काढत नाही आहे. आणि आता बाहेर एवढा छान पाऊस असेल तर दुसरं काय खाणार, ऑब्वियसली वडापावच. मग त्यामुळे इथं छान मिरची वडापाव म्हणून खूप छान भेटतो. नेहमी म्हणजे कधी आलो तर इथला खातो, बऱ्यापैकी छान असतो. सो म्हटलं चला आता बाहेर आतमध्ये काय बसण्यासारखं विहान बसायला देत नाही, त्यामुळे आम्ही बाहेरच्या बाहेर बसलो. सो यांनी गरम गरम छान वडापाव घेऊन आले. आणि विहान बघा गेला तेव्हापासून मी त्याला पाणी
द्यायचंच विसरली होती. सो इथं आल्यावर पाहू त्याला पाणी दिलं आणि यांनी छान वडापाव वगैरे घेऊन आले, मस्त पेटपूजा केली आणि पावसातून भिजतच शेवटी आम्हाला घरी यावं लागलं होतं. आणि त्यामुळे काही मी मोबाईल बाहेर काढला नव्हता. आणि घरी आल्यावर ना हे विहानला सरप्राईज भेटलं होतं की त्याच्या काका आले होते. सो आणि आजीनं त्याच्यासाठी चकली दिली होती. सो तेच घेऊन तो बसला होता. आजीला माहीत आहे की विहानला खूप चकली आवडते, सो तिनं दिली होती. आणि त्यानंतर हे गावाकडून कढीपत्ता दिला होता. गावकडचा कढीपत्ता म्हणजे काही छानच असतो नेहमीचा कधी पण. आणि त्यानंतर ही लाल भाजी, लाल किंवा पांढरी भाजी पण याला म्हणतात, तर ही दिली होती गावाकडनं. सो मी आल्यावर मग मस्त जेवण वगैरे बनवलं, भाकरी वगैरे सगळंच बनवलं. त्यानंतर ही भाजी मग मी निवडायला घेतली आणि मस्त ही भाजी केली. ह्या दिवसामध्ये ही भाजी बऱ्यापैकी गावाकडे असते. त्यानंतर आमचे घरमालक आहेत ना, त्यांनी आंबे दिले होते. सो तेच इथं विहान खातोय. त्यानंतर इथं मस्त मस्त भाकरी आणि भाजी होती. सो मस्त जेवण केलं. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.